UPKFAYTOJE VOLGE. आता पुढे काय असेल समजा अशा पद्धतीने याच्याकडे वेगळ्या पद्धतीचे करायचं आपल्याला. याच्यामध्ये काय झालं, पहिल्यांदा आपण काय घेतलेला यू समजा उदाहरण घ्या, याला 1 2 3 असं नाव आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तो कल्पना करा यू काय आहे, यू पहिले त्याच्यातला एक आहे, ठीक आहे. याच्यातला पी काय आहे, एकच आहे. पी याच्यातला एक आहे, के कोणत्यातला एक आहे, याच्यातला एक आहे, एफ याच्यातला एक आहे आणि ए याच्यातला एक आहे. कळतं काय करायला, वाय 5 वाय 5 टी पण 5 ओपन 5 जे पण 5 ई पण 5. टीच्या बाबतीत काय असेल, टी किती नंबर 2 ओन 2 काय आहे 2 नाही बी काय आहे, बी 2. तर बीच्या नंतर काय आहे स्कॉलरशिप मध्ये क्यू आहे, काय क्यू आहे, ठीक आहे. क्यू 2 एल 2 जी 2 आणि बी 2. आता याच्यासारखं खाली कोण आहे त्याच्यावर काय आहे, डब्ल्यू चा क्रमांक किती आहे, बी याचा क्रमांक 4 आहे, म्हणजे हे काही नाही आहे तसं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक्स चा काय तो 4 नंतर एस 4 एन 4 आय 4 डी 4 म्हणजे आपल्याला सापडलं तिथे, ठीक आहे. जे गुणधर्म सारखे असणार असं कळतंय का, आहे उत्तर तो 2 नंबरचा प्रश्न बघा, 32 नंबरचा. काय येतं KMNO आपण KMNO केचा नंबर किती आहे, 18. केचा नंबर 18 आहे, ठीक आहे. 18 केचा नंबर 18. एमचा 13 16 थोडस निरीक्षण केलं तर 11 आणि 13 मध्ये काय कितीचा फरक आहे, 2. याच्यामध्ये सुद्धा 2. त्याच्यानंतर 16 आणि 18 मध्ये 18 ते 20 8 ते 10 10 ते 12. आता खाली बघायचं येते सी मध्ये किती आहे. आता बघा ACF जे आहे याचा क्रमांक 1 सी चा क्रमांक 3 एफ चा क्रमांक 6. इथून इथपर्यंत 2 टाकले की जातं, पण इथून इथं टाकायला 3 टाकावं लागेल, म्हणजे हे येत नाही. त्याच्यानंतर QSV क्यू चा क्रमांक किती आहे, 15 16 17 एफ चा 19 आणि व्ही चा 22. आता 17 मध्ये किती टाकल्यावर 19 होता, 2 टाकल्यावर. आणि 19 मध्ये किती टाकल्यावर पाहिजे, 3. म्हणजे हे पण वेगळं आहे, आपल्याला काय पाहिजे होतं. त्यानंतर DFI याचा क्रमांक 4 याचा क्रमांक 6 आणि आयचा क्रमांक नाही ना, 5 6 7 8 9 9 आहे, ठीक आहे. याच्यात किती टाकले आपण 2, याच्यात किती टाकावं लागेल 2 3 2 3 2 3. तर शेवटचं जे आहे काय आहे U W आणि Y. U चा क्रमांक 21 W 23 Y चा 25. आता बघा याच्यातून याच्यात जाण्यासाठी 2 चा फरक आणि इथून इथे जाण्यासाठी 2 चा फरक, म्हणजे सगळ्यांचा वरच्याचा जसा डिफरन्स आहे तसा याचा आहे, म्हणून कोण आहे, लक्ष द्यायचं, डिफरन्सेस सेम आहे. त्यानंतरचा प्रश्न 33 क्रमांकाचा घेऊया आपण. 33 क्रमांक
बघा एफ आणि एल, एफ चा क्रमांक सांगा मला. एफ भागिला एल, सॉरी डी भागिला पी, डी भागिला पी. डी ची किंमत काय आहे? 4. पी ची 16. जर असं निरीक्षण केलं ते 4 चा जर वर्ग केला हा अंक आहे, बरोबर आहे. सी काय आहे पावर? 3. 3 चा वर्ग जर केला तर काय आलं? आय चा क्रमांक आला. ई आहे काय? ई चा 5 25, वाय चा क्रमांक 25 आहे. 5 चा वर्ग केला की हे आला. आता याच्यातून आपण वरचे हे समीकरण झाले, खाली बघायचं काय लागू होते तसं. आता एफ चा क्रमांक किती आहे बाळांनो? एफ चा क्रमांक 6 आहे. आता 6 तर म्हणलं 6 7 36 तेवढे अक्षरच नाहीत, 26च आहेत, म्हणजे येणं शक्य नाही. बी चा क्रमांक येतो 2. 2 चा जर वर्ग केला तर 4. एच वर 4 आहे का? बी आणि डी, हा बी चा क्रमांक 2. 2 चा वर्ग केला तर 4 येतो. 4 वर डी आहे, बरोबर आहे. 4 क्रमांकावर डी आहे. 2 चा वर्ग केला की 4, म्हणजे कोण यायला लागलं? डी भागिला. कळतंय कसं आलं ते? म्हणजे काय केलं बाळांनो, लक्षात ठेवा थोडंसं काय म्हणतोय तुम्ही. हे जे डी आहे, डी भागिला पी, डी चा क्रमांक काय येतो? 4. पी चा क्रमांक काय यायला लागला? याचा वर्ग 16. 16 क्रमांकावर पी आहे. याचा स्क्वेअर केला. काय केला? स्क्वेअर. वरच्या अंकाचा स्क्वेअर केला म्हणजे वर्ग केला. बी च्या बाबतीत तेच केलं. सी भागिला आय. आता सी चा क्रमांक 3 आहे, त्याचा वर्ग खाली 9. आय चा क्रमांक 9 आला, बरोबर. ई च्या बाबतीत तेच आहे. ई चं काय आहे? 5 आहे क्रमांक, आणि खाली वाय चा काय झाला? याचा वर्ग केला की हा 25. तसं कोणत्याच्या बाबतीत झालं तर बी भागिला डी च्या बाबतीत झालं. बी चा क्रमांक काय येतोय बाळांनो? 2. डी काय झाला? 2 चा वर्ग म्हणजे 4. 4 वर डी आहे, म्हणजे हे या स्ट्रक्चर मध्ये हे पण बसतं बी भागिला डी. वरच्या अंकाचा स्क्वेअर केल्यावर खालचा अंक आणि त्या क्रमांकाचा अक्षर लिहिलेला जे वर्गाचा अक्षर आहे. कळतंय? ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न या पाठामध्ये याच्यामधला कुठला आहे? 34 क्रमांकाचा प्रश्न येतोय. आता के चा क्रमांक किती येतो? 13. के चा क्रमांक 13. आय चा क्रमांक 19 आणि ई चा क्रमांक 7. याच्यामध्ये किती येतो रे? के चा क्रमांक किती याच्यात? 11 आहे. आय चा क्रमांक याच्यात किती आहे? 9 आहे. ठीक आहे. आणि याच्यात ई चा क्रमांक 5. थोडंसं लक्ष द्या. इथे 19च आहे का आयच्या नंतर? आयच्या नंतर 19च येतं का? पहा करतेस कलसिस्ट काही पहा थोडंसं. प्रश्न हाच आहे का? के 13 15. काय आयच्या जागी क्यू आहे ना? मला तसं वाटलंच होतं, काहीतरी समस्या. क्यूचं व्हॅल्यू काय आहे? क्यू आहे. आता लक्ष द्यायचं. क्यू म्हणजे असं आहे ते के बरोबर 13, क्यू बरोबर काय आलं? 19 आणि ई बरोबर 7. असाच आहे ना प्रश्न? तर के मध्ये 13 आहे, तर आपण के ची किंमत इथं काय आहे? 10 च्या नंतर 11 आहे, बरोबर आहे. इथं क्यू ची किंमत काय आहे? 17. ठीक आहे. आणि इथे ई ची काय किंमत आहे? 5. थोडंसं डिफरन्स पहा. 11 मध्ये किती, सॉरी 11 मध्ये किती टाकल्यावर 13 आले? 2. 17 मध्ये किती टाकल्यावर 19 आले? आणि 5 मध्ये किती टाकल्यावर? असं इथं बघायचं. सी चा किंमत काय आहे? 3, बरोबर आहे. 3 मध्ये 2 टाकल्यावर किती झाले? 5. हे बरोबर आहे. एम चं व्हॅल्यू काय आहे? एम चं व्हॅल्यू यायला लागलं 10 11 12 13. ठीक आहे. आणि इथं एम बरोबर 15. लक्ष द्यायला लागलं. म्हणजे इथं 5 च्या पुढे काय झालेलं आहे? 11 9 5. ठीक आहे. पण त्याच्या पुढे बघा काय आलं? 3 च्या पुढे 5. त्याच्यानंतर एम 15. एम काय आहे? एमचा व्हॅल्यू किती आहे? 13. ठीक आहे. 13 च्या पुढे 15. त्यानंतर जी च्या समोर 11. जी चा व्हॅल्यू काय आहे? 7. 7 च्या पुढे 11. ठीक आहे. आणि त्यानंतर काय आहे?
यस याच्या समोर 23 यस तर व्हॅल्यू काय 16 17 18 आता काय निरीक्षणात येते मूळ संख्या बरोबर आहे कोणतं करेक्ट असेल सांगा बरं कोणतं एक नंबर का तर त्याच्या समोरची मूळ संख्या आहे बरोबर आहे हे इथं 11 च्या नंतरची 13 मूळ संख्या 17 च्या नंतरची 19 मूळ संख्या 5 च्या नंतरची 7 मूळ संख्या इथं काय लागलं एक नंबर 3 च्या नंतरची 5 मूळ संख्या आहे 13 च्या नंतर ही 15 काय मूळ संख्या नाही बरोबर आहे त्याच्यानंतर 7 च्या नंतर काय 11 ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे येते पण अंतर खूप आहे त्यानंतर 19 च्या नंतर 23 म्हणजे फक्त 2 चा डिफरन्स असणारी कोणती आहे पहिली लक्षात येते